हे गाइस गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तो आज आम्ही चाललोय कुडाळला पूर्ण फॅमिली आणि कोणाला मिळायला चाललोय ते तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत बघा तेव्हा तुम्हाला कळेल। सो लेट्स गो। आणि तुम्हाला पण खूप आज मजा येईल कारण आजचा ब्लॉग खूप जबरदस्त होणार आहे। गाइस हे बघा हे आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे त्याला द्यायला आणि याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला तिथं पोचल्यावरच मी दाखवतो। आता आम्ही निघत आहे। हे बघा आई बाबा इथे गाडीमध्ये बसत आहे। सो लेट्स गो। सो गाइस हे बघा आता आम्ही घेऊन चाललोय ती ऑल्टो आणि बघा ही काकू आहे आणि तो काका आहे आणि हा अभिषेक आणि आता आम्ही चाललो आणि आता वाजलेलं आहे करेक्ट हे बघा 9:10 आहे। सो लेट्स गो। आता आम्ही आले आता पहिले पेट्रोल घालायला। हे बघा आता इकडे पेट्रोल घालत आहे। आता पेट्रोल घालून आता निघालोय आम्ही आणि आता पोचायला आणखी 2 तास तरी पाहिजे। सो आता जाऊया। हे बघा आम्ही इकडे आलेले बेंगलोर अयंगर बेकरी आणि हे बघा आम्ही स्वीट्स घेतलेला आहे त्याला द्यायला। सो आता परत गाडीमध्ये बसूया आणि आता कंटिन्यू जाऊया पुढं। बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे दौडा मार्गला आणि तुम्ही इकडं ट्रॅफिक पाहू शकता। इकडं किती गर्दी आहे ती। हे बघा इकडं ब्लॉक झालेला आहे गाडी सुटत नाही आहे। आय थिंक इकडं आज बाजार असेल त्यामुळे ही गर्दी आहे बघा। आणि बघा आता सुटलेला आहे जरा ट्रॅफिक। गाइस आता आम्ही पोहोचलेलो आहे बांद्याला आणि आता आम्ही जरा ब्रेकफास्ट करायला आलो आहे। बघा हे संस्कार स्नॅक कॉर्नर मध्ये आणि आता वाजलेलं आहे करेक्ट 10:20 आणि आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आता काय काय आहे ते आज ब्रेकफास्टला। हे बघा इकडं पूर्ण गर्दी आहे आज रविवार असल्या कारणामुळे। इकडं बसलेला आहे काका, इकडं बसलेला आहे काकू आणि अभिषेक इकडं बसणार आहे। सो आता बघूया काय घ्यायचं आहे ते बघा। आता आम्ही घेतलेलं आहे पावभाजी। बघा अभिषेकनं पण पावभाजी घेतलेली आहे, काकानं पण पावभाजी घेतलेली आहे आणि काकून फक्त लिंबू सोडा घेतलेला आहे। तिला आणखी काही नको म्हणे कारण ती डाएट वर आहे तुम्ही पाहू शकता तिला बघून। आणि आता मी बघा खायला सुरुवात करतोय। आता ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघालोय आता बघा परत गाडीकडे आणि मग आता डायरेक्टली कुडाळ। सो लेट्स गो। तुम्ही इकडे पाहू शकता हा आहे गोवा बॉम्बे हायवे आहे आणि हा 4 लेन हायवे आहे आणि एकदम बेस्ट आहे हा रोड। बघा आता उरलेला आहे फक्त 7.6 किलोमीटर आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलेलो आहे कुडाळला। आता कळणार कोणाला मिळत आहे ते आम्ही। येस आणि आम्ही थोडे नर्वस होत आहे त्याला मिळण्यासाठी। ते पण आहे कारण आम्ही त्याला भेटणार आहे पहिल्यांदाच। सो मी तुम्हाला डायरेक्टली नंतरच भेटतो। तो गाइस आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि कोण आहे तो यूट्यूबर हा बघा हा आहे ओमकार पळावले। हा कुडाळातला नंबर 1 यूट्यूबर आहे। मस्त वाटलं एकदम। आम्ही पण वाट बघत होतो भरपूर वेळ झाला आई वगैरे। तो गाइस हे बघा हे आहे ओमकाराचं घर। इकडे पाहू शकता फर्स्ट टाइम आम्ही इकडे आलेलो आहे। आम्ही तो सगळेजण तुझे बघत असतो। आता आम्ही बघा इकडं ओमकारच्या घरी
पोचलेलो आहे आणि बघा आता आम्ही ओमकारने आम्हाला सरबत दिलेलं आहे, लिंबू सरबत एकदम मस्त झालेलं आहे. हे बघा ओमकारने हे स्पेशल आणलेलं आहे आम्हाला खाण्यासाठी. बघा पुरी आणि भाजी बघा, आणि ही आहे ओमकारची आई. बघायचंय बघा इकडं, आता इकडं गप्पा गोष्टी चालू आहे. काका ओमकाराची आई आहे बघा, आणि इकडे आता गप्पा गोष्टी चालू आहे. तर बघा फायनली आलेला आहे ओमकाराचा मित्र. आनाची वाट बघून बघून कंटाळलो आम्ही, आणि आता बऱ्याच वेळानंतर फायनली हो. आणि हे बघा आमच्यासाठी त्यांनी घेऊन आलाय, हे बघा थम्सअप घेऊन आलेला आहे बघा. सो गाईज फायनली टाइम आलेला आहे गिफ्ट देण्याचा. आता मी देतोय ओमकारला हे गिफ्ट, आणि आता त्यांनीच अनबॉक्स करावं. मंडळी इथेच अनबॉक्स करूया आता. यांच्या पुढे आईकडनं होऊ दे अनबॉक्सिंग. तो गाईज तुम्ही इकडं पाहू शकता आता ओमकार आणि त्याच्या इकडं अनबॉक्स करत आहे गिफ्ट. आणि आता बघूया त्यांना हे आम्ही दिलेलं गिफ्ट कसं दिसतंय ते. खरं तर बरं झालं म्हणजे की आम्ही बॅक साईडला ते गेलो, कारण एकदम जबरदस्तच गोष्ट फायनली बघा गिफ्ट ओपन केलेलं आहे. मस्त आमच्या हृदयाची एकदम असा जोडून राहणार आता कायमस्वरूपी. एकदम खरोखरच मनापासून आभार त्यासाठी. कसं वाटलं तुला हे गिफ्ट? एकदम भारी खरोखर, म्हणजे कसं करू शकत नाही एवढा. आईला पण खूपच एकदम भारी. म्हणजे आईचा असं सारखा चालू असायचा की आमचा कधीतरी एकत्र असा फोटो मी नेहमी काढायचा. सांगायची आमचं पासूनची एक फ्रेम तयार करून घरात लावूया. खरंच एकदम स्वप्नात असल्यासारखं भारी. मनापासून आभार, मनापासून म्हणजे मनापासून आभार. मस्त. आणि काय ते बघा आता गिफ्ट देऊन आता बघा ओमकारच्या आईला काकू स्वीट देते. थँक्यू खरंच खूप. वेलकम. शब्दच नाही. तर मंडळी आता हे बघा आता ओमकाराच्या आई बरोबर आम्ही आता फोटो काढत आहे. सांगायचे काय आमच्या सगळ्यांचा एक फोटो करून घेऊया. तर खरंच खूप मस्तच. आम्ही बघतो ना तुझे सगळे एक एक व्हिडिओ, तर आम्ही सगळं डोक्यात होतो आणि हे सगळं ठेवून त्यांनी कुठे सिलेक्ट केलंय. म्हणजे त्यांनी काय केलं का, आता पेपर्स असताना आम्ही यायचं आहे ना इकडं, म्हटल्यानंतर ते मग सगळं आधी हे त्यांनी सगळं विचार करून सगळे सिलेक्ट करून ठेवलंय सगळं. एकदम जबरदस्त. जबरदस्त सगळं मस्तच. थँक्यू खरंच. आणि आईला खूप चांगली गिफ्ट आवडलेली आहे. तर मंडळी बघा आता गिफ्ट देऊन झालेलं आहे, आणि आता इकडं ओमकाराची आई बघा इकडं काकूला कुंकू लावत आहे, आणि इकडं चाफ्याचं फूल पण दिलेलं आहे. आता निघण्याचा टाइम आलेला आहे, आणि यांना भेटून खूप छान वाटलं. पण या कधी गोव्याला जरूर या. सो बाय बाय. चला बाय बाय ओमकार. नाही तर बाय. तो गाईस आता आम्ही ओमकारला मिळून आलेलो आहे, आणि आता आम्ही डायरेक्टली चाललोय घरी. आणि त्याला मिळून खूप छान वाटलं, आणि तो एकदम त्यांची पूर्ण फॅमिली खूप छान आहे, आणि त्याने आम्हाला खूप कसं खायला दिलं, आणि खूप मस्त वाटलं त्याला भेटून. त्यांना पण आमचं गिफ्ट खूप आवडलं. ही सगळी आयडिया होती अभिषेकची फोटो फ्रेम द्यायची. त्यांना खूप आवडलं. त्याच्या आईला तर एकदमच आवडलं. ते एकदम सरप्राईज झाले बघून फोटो हा. आणि त्याच्या आई सगळ्या पूर्ण कुटुंबावर गप्पा गोष्टी मिळून आम्हाला समाधान वाटलं. खूप एकदम आनंद झाला. तो गाईज आता मी तुम्हाला डायरेक्टली घरीच भेटतो. आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे फ्लाईटवर, आणि आजचा व्लॉग एकदम जबरदस्त होता. आणि
ओमकारला भेटून खूपच छान वाटलं. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.